नमस्कार, मी अजित चव्हाण. रणसंग्राम लोकसभेचा मध्ये आपलं स्वागत. प्रेक्षक हो, आपण नंदुरबार मध्ये आज आहोत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नेमक्या काय समस्या आहेत, लोकसभा निवडणुकीचं काय वातावरण आहे, लोकसभेचे काय महत्त्वाचे मुद्दे आहेत, याची चर्चा आपण या नंदनगरीमध्ये आज करणार आहोत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत आणि उमेदवार प्रतिनिधी आहेत ते आपली बाजू मांडण्याकरता या ठिकाणी आलेत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघामधले विविध राजकीय पक्षांचे प्रतिष्ठित कार्यकर्ते, प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते, विविध चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आणि सन्माननीय मतदार बंधू भगिनी इथे उपस्थित आहेत. आपण या सगळ्यांशी चर्चा करणार आहोत. सुरुवातीला कार्यक्रमामध्ये जे मान्यवर आहेत, जे आपल्या उमेदवाराची आणि स्वतःची बाजू मांडणार आहेत, जे उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधी, आपण त्यांची ओळख करून घेऊयात. आपल्याबरोबर काँग्रेसचे ॲडव्होकेट पद्माकर वळवी आहेत. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत. पद्माकरजी, मनपूर्वक स्वागत या चर्चेमध्ये. कांतीलालजी टाटिया आहेत, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते. कांतीलालजी, आपलंही स्वागत. डॉक्टर सुहास नटावतकर आहेत. सुहास नटावतकर हे या निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून आहेत. ते त्यांची बाजू इथं मांडणार आहेत. सुशील अंतुर्लीकर आहेत, वंचित बहुजन आघाडीचे ते उमेदवार आहेत. सुशीलजी, वंचित बहुजन आघाडीला का निवडून द्यायचं, आपली भूमिका या ठिकाणी मांडणार आहेत. आपण सुरुवात करूयात. इथल्या ज्या खासदार आहेत, डॉक्टर हिना गावित, त्यांचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांना, ज्येष्ठ नेत्यांना आपण प्रश्न विचारूयात. कांतीलालजी, का आपल्या खासदारांना निवडून द्यायचं, काय आपण काम केलंय, काय योजना आणल्यात, काय नेमकी या निवडणुकीतली आपली रणनीती आणि आश्वासनं असणार आहेत? लाखो मतदार आता टीव्हीवरती आपल्याला ऐकतायत थेट घरी, जे मतदान या निवडणुकीत करणार आहेत. पहिला प्रश्न अतिशय चांगला विचारला. का म्हणून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहोत तेच मी सगळ्या मतदारांना स्पष्ट करू इच्छितो. या नंदुरबार लोकसभामध्ये इतिहासात पहिला खासदार असा आहे की ज्याने या लोकसभा मतदारसंघातला एकही गाव सोडलं नाही जिथं केंद्र सरकारची योजना पोहोचली नाही. शेवटी खासदाराचं काम असतं ज्या केंद्राच्या योजना आहेत त्या जनसामान्यापर्यंत पोहोचवणं. आणि म्हणून खासदारांनी उज्ज्वला असो 1,52,000 गॅस वाटलेत, मग घरकुल असो 1,10,000 घरकुल दिलेत, मग अजून सौभाग्य असो, सौभाग्य योजनेमध्ये घर बिजलीमध्ये 1,26,000 घरांना फुकट मीटर आणि कनेक्शन दिलं. शौचालयाची जी स्वच्छ भारतची योजना असेल त्याच्यामध्ये 1,66,000च्या वर शौचालय दिलेत. सांगायचा मुद्दा असा आहे की शेवटी केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत, ज्या योजना जनसामान्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, हे अतिशय मोठं काम जनसामान्यांसाठी केलेलं आहे. याशिवाय मी आपल्याला सांगू इच्छितो, रेल्वेचं काम आहे जे 2014ला बंद झालेलं होतं. मान्य खासदारांनी 1261 कोटी रुपये आणून हे डबलिंगचं काम पूर्ण केलं आणि विद्युतीकरणचं काम सुद्धा पूर्ण केलं. मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छितो की या लोकसभा मतदारसंघातून 6 नॅशनल हायवे जात आहेत. देशातला एकमेव असा मतदारसंघ आहे की ज्या मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून अशा प्रकारचा हा नॅशनल हायवे जाणार आहेत. काही नॅशनल हायवेची कामाला सुरुवात पण झाली आहे, काही कामाच्या ज्याला आपण म्हणू की ते हे सगळं सुरूच आहे. आणि म्हणून मी या मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून जे उभे आहेत, आम्ही विकासाच्या कामासाठी आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा, हा मतदारसंघ एवढा मोठा असून सुद्धा या मतदारसंघातल्या अनेक गावांमध्ये स्वतः खासदार गेलेले आहेत. याआधी आमचा अनुभव खूप वाईट आहे. खासदार अनेकदा निवडून गेले पण सगळ्या गावांना जाऊ शकले नाही. मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छितो की खासदार अनेक गावांना, अगदी ज्या गावांना कोणी पोहोचले नाही अशा सुद्धा गावांना खासदारांनी पोहोचलेले आहेत. आणि म्हणून मी त्यासाठी मत मागतोय. ॲडव्होकेट वळवीजी, आपल्या उमेदवाराची काय वैशिष्ट्य आहेत, का त्यांना निवडून द्यायचं? एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे. काय आपल्याला लोकांना सांगायचं आहे जे लोक आपल्याला निवडून देणार आहेत? भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी आले, अच्छे दिनचे स्वप्न दाखवले, परंतु ते अच्छे दिन काही लोकांना दिसले नाही. म्हणूनच आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सातपुड्यातला जो काही आमचा एक चांगला सुशिक्षित नेतृत्व जे आहे, माननीय के.सी. पाडवी साहेब, सातपुड्यातल्या अक्राणी दडगावच्या आमदाराला आम्ही त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. मी सर्व मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छितो की जे आमदार के.सी. पाडवी साहेबांनी सातत्याने 30 वर्ष सातपुड्यासाठी या नंदुरबार जिल्ह्याची आमदार म्हणून सेवा केली, काँग्रेसच्या माध्यमातून ज्या पद्धतीने देशाचा विकास झाला, तीच मोहीम घेऊन या ठिकाणी काँग्रेस पक्ष उभा आहे. आणि खऱ्या अर्थाने जे भाजपने खोटी आश्वासन दिलीत, या ठिकाणी नरेंद्र मोदी स्वतः नंदुरबारला आले होते, त्यांनी इथं औद्योगिक विकास करायचं सांगितलं होतं, रोजगाराचा प्रश्न सोडवायचा सांगितला होता, शेतीच्या विकासाचा प्रश्न सांगितला होता, शेतकऱ्यांना मालाला भाव देऊ सांगितलं होतं. कोणत्याही प्रकारचं धोरण भाजपचं धोरण
याची अंमलबजावणी झालेली नाही आणि अच्छे दिन तर लोकांना दिसलेच नाही, परंतु शेतकऱ्यांना बुरे दून आलेले आहेत. या ठिकाणचा जो बेरोजगार आहे हा बेरोजगार फार वंचित राहिलेला आहे. 5 वर्षात कोणत्याही प्रकारचा उद्योग उभा राहिलेला नाही. जे काही हायवेचे रस्ते आहेत हे आमचे टॉप 10 खासदार जे आहेत माणिकराव दादा त्यांचे रस्ते आहेत आणि म्हणून कोणत्याही प्रकारचं खोट्या वल्गनांना या ठिकाणी ही नंदुरबार जिल्ह्याची जनता भुलणार नाही. आणि यावेळेस खासदार हिना गावितला या मतदारसंघातील लोक पाळल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही प्रकारचा विकास नसलेलं, कोणत्याही प्रकारचं विजन नसलेलं खासदार या ठिकाणी नंदुरबार लोकसभेने बघितलं आणि आता परिवर्तन आहे. सुशिक्षित चांगलं विजनरी व्यक्तिमत्व केसी पाडवी या ठिकाणी काँग्रेसचे निवडून येणार आहेत. डॉक्टर सुहास नटावतकर, एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून आपण निवडणुकीला उभे ठाकला आहात. नेमका काय विश्वास आहे आपल्या मनात की या मतदारसंघातली जनता आपल्याला खासदार म्हणून निवडून देईल? या अपक्ष उमेदवारीची काय पार्श्वभूमी आहे आणि काय आपली भूमिका आपण मतदारांपर्यंत मांडाल? सर्वप्रथम आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मी बोलतो. आत्ताच आमचे ज्येष्ठ नेते यांनी भाजपच्या खासदाराबद्दल भले मोठी आकडेवारी दिली. फक्त एकच प्रश्न मी आपल्या सर्वांसमोर मांडू इच्छितो. त्यांनी जे गाव निवडलं आहे कहाटूळ शहादे तालुक्यातलं, त्या गावाची आज काय दुर्दशा आहे ती सगळ्यांनी. आता त्याला बोलू देत. मी त्यांना विचारतोय ना, तुम्ही कशाला बोलतात? तुम्ही नाही बोलायचं, मी त्यांना विचारतोय. नटावतकरजी, आपण पूर्ण डॉक्टर साहेब आपण बोला. अरे मित्रा, कार्यक्रम सुरू असताना काय बागेत फिरतोयस का? मी विचारलं त्यांना उत्तर देऊ का म्हणून? मी काय माझी एक विनंती आहे आपल्याला. काय म्हणणार आहे त्याच्याबद्दल? कांतीलालजी प्लीज 2 मिनिटं. आपलं झालं सगळं सर, प्लीज. साहेब माझी एक विनंती असेल आपल्याला, जेव्हा इथं नाही सर विचारला मी आपल्याकडे उत्तरासाठी येईल साहेब. साहेब माझी एक विनंती आहे. कार्यक्रमाची एक आचारसंहिता असते. ठीक, आपण बोलूयात, सगळ्यांचं उत्तर घेऊ. ए मित्रा प्लीज, माझी एक विनंती आपल्याला, जनतेला जर बोलायचं असेल, आपल्याला जर मुद्दे मांडायचे असतील तर काही वेळ आपल्याला हवाय. घोषणाबाजी झाली तर तो वेळ जाईल. डॉक्टर साहेब आपण बोला प्लीज, आपण बोला. कहाटूळ गावाची काय दुर्दशा झाली ते आपणा सर्व जनतेला माहितीच आहे. आपण विचारलेला प्रश्न जो लोकसभा मतदारसंघ एवढा मोठा आहे, मी आपला सर्वांना ज्ञात आहे. नंदुरबार लोकसभेची निवडणूक मी 2004 आणि 2009 साली लढवलेली आहे. त्याच्यामुळे मतदारसंघातल्या प्रत्येक गावातल्या शिरपूरपासून तर अक्राणी महाल आणि मोलगीपर्यंतच्या प्रत्येक पाड्यापर्यंत आणि साक्री ते नवापूरपर्यंतच्या प्रत्येक गावापर्यंत मी पोचलेलो आहे. मी गावाची मातीला हात लावलेला आहे, गावाच्या दैवतांना हात लावलेला आहे आणि तिथं जाऊन मी मागील 2 निवडणुकांचा प्रचार केलेला आहे. डॉक्टर साहेब आपण प्लीज बोला. या विश्वासावरती आपण लोकसभेची निवडणूक लढवत आहात. आणि भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याचा आवाज, सुप्त आवाज जो गेल्या 5 वर्षापासून या मतदारसंघात घुमतोय, त्याचं एक मी प्रतिनिधित्व करतोय. म्हणून मी लोकसभेची निवडणूक लढवतो. मी भारतीय जनता पक्षाचा जनसंघापासून, माझा जन्म जनसंघात झाला. जनसंघापासून तर आजपर्यंत 2018 पर्यंत मी भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. मी भाजपाचा कार्यकर्ता होतो, आहे आणि राहीन, हे मी आज सगळ्यांसमोर सांगू इच्छितो. ठीक. सुशील अंतुर्लीकर, मी आपल्याकडे येतो. वंचित बहुजन आघाडीला काय इथून निवडून द्यायचं? आपल्या उत्तरापूर्वी मी जनतेकडे जाऊ इच्छितो. आपल्या गोंधळामुळे आपली 2 मिनिटं वाया गेली आहे. ज्यांना घोषणाबाजी करायची असेल, मी समजेन ते जनतेचा आवाज दाबतायत. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी समज देतो. आपण कृपया लोकशाही मार्गाने आपले मुद्दे मांडा. घोषणाबाजी केली तर मी परवानगी घेऊन जनतेसाठी हा कार्यक्रम करतोय, हुल्लडबाजी करायला नाही.
पोलीस, निवडणूक आयोग या सगळ्यांची या कार्यक्रमावरती नजर आहे. माझं जनतेचा आवाज मांडण्याकरताचं जे आपल्याला आव्हान आहे, कृपया त्याला प्रतिसाद द्या. प्लीज घोषणाबाजी करू नका. वंचित बहुजन आघाडीकडे आपण जाऊयात. पहिली गोष्ट म्हणजे मी डॉक्टर सुशील अंतुर्लीकर, वंचित बहुजन आघाडीकडून उभा आहे आणि पक्ष जो मी निवडलेला आहे त्या नावातच आहे वंचित बहुजन आघाडी. म्हणजे नंदुरबारमध्ये जे लोक आहेत, सगळे लोक असतील जे प्रत्येक गोष्टीपासून वंचित आहे. प्रत्येक कुठला ना कुठला माणूस जो आहे तो कुठल्या ना कुठल्या कामापासून वंचित आहे. जसं आपण बघितलं की ज्यावेळेस बाळ जन्माला येतं, जन्माला आल्यापासून त्याचं जेवण, कपडे, खाणं, शिक्षण, नोकरी, लग्न याच्यापर्यंतचं जे काय लोक वंचित राहत आहेत त्याच्यासाठी मी उभा राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एक सांगू इच्छितो की नंदुरबारमध्ये डॉक्टर हिनाताई गावित ज्या आता खासदार होत्या, त्या पण एक फिजिशियन आहेत, MD मेडिसिन आहेत. तर त्यांनी मालन्यूट्रिशनच्या बाबतीत म्हणजे कुपोषित बालक हा जो मोठा प्रॉब्लेम आहे नंदुरबार जिल्ह्यात, तो अजून काय सॉल्व्ह केलेला नाही आहे. मागच्या 2 ते 3 वर्षात एक साधारणतः 1,500 ते 2,000 बालक आत्तापर्यंत मृत्युमुखी झालेले आहेत कुपोषितमुळे. आणि त्याच्यामध्ये असं सुद्धा आहे की जे साधारणतः आजार जे आहेत, टायफॉइड, मलेरिया, जे काय व्यवस्थित क्युअर होऊ शकतात किंवा त्याला मेडिसिन आहेत, ते सुद्धा त्यातपर्यंत पोहोचले गेलेले नाही आहेत. तर मला असं वाटतं की हा खूपच मोठा गंभीर इश्यू आहे. ठीक, आपण सगळ्यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडलेली आहे. प्लीज आपण नाही ठीक आहे ना साहेब, मी आपल्याकडे येणार आहे. माझी एक आपल्या सगळ्यांना विनंती आहे, शांतपणे आपण सगळ्यांनी मुद्दे मांडावे, मात्र थोडक्यात मुद्दे मांडावे. मी सगळ्यांकडे येतो, अगदी सर्वसामान्यांपासून आपण सुरुवात करूयात. थोडक्यात साहेब, लोकसभेचे काय नेमके मुद्दे? आपण आपल्याला उभं राहायला लागेल. या लोकसभेला अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न, सिंचनाचा प्रश्न. या जिल्ह्याचं दुर्दैव असं आहे की गेली 60 वर्ष काँग्रेसने ते विकास केलाच नाही. विकासाचे फक्त त्यांनी कागदावर राबवल्या, पण अपेक्षा होती का या 5 वर्षात सिंचनाचे प्रकल्प येतील, रोजगार उपलब्ध होईल, चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा मिळतील, चांगले रस्ते मिळतील. पण भारतीय जनता पार्टीने पूर्ण भ्रमरण्यास केलेला आहे. त्याच्यामुळे काँग्रेसवरही नाराज आहे जनता आणि भारतीय जनता पार्टीवरही नाराज आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एक वेगळा निर्णय घेण्याची शक्यता या नंदुरबार जिल्ह्यात आहे. मुद्दा लक्षात आला. आणखी एक उमेदवार आहेत KT गावित आपल्यावर. गावित साहेब, थोडक्यात आपल्या उमेदवारीबद्दल काय मतदारांपर्यंत आपल्याला सांगायचं? प्रथम, भारतीय संविधानातील 5व्या आणि 6व्या अनुसूचीचे जनक डॉक्टर जयपाल सिंग मुंडा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून सांगतो. गेल्या 71 वर्षापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या आदिवासींचा विकास आणि विकासच झाला, तुम्ही सगळे पाहता आहात. सर्व पक्षवाल्यांनी या आदिवासींना फसवलेलं आहे. जी गाडी इकडनं 11 वाजेला येते रेल्वे गाडी, त्या गाडीत किती बाया डोक्यावर आपल्या मोळ्या घेऊन येतात, तो विकास सगळ्यांनी पाहिलेला आहे नंदुरबारच्या जनतेने. आणि दुसरा जो विकास आहे, बाजूचे जे गुजरात राज्य आहे, त्या गुजरात राज्यात ज्या बाया शटलने प्रवास करतात, तोच विकास आहे. तिसरा विकास मला असं म्हणायचं आहे की सातपुड्याच्या पर्वत रांगेत जे दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी आहेत, ते 45 किलोमीटर अंतरावरून झोळी घेऊन, बांबूची झोळी घेऊन अजूनही पायी दवाखान्यात स्त्रियांना घेऊन येतात. गरोदर माता जर अर्ध्या रस्त्यावर जर वारली तर त्या ठिकाणी खड्डा खणून तिचा अंत्यसंस्कार केला जातो. हा विकास आहे, याला विकास म्हणतात. आजचे जे लोकप्रतिनिधी आहेत याला आदिवासींचा विकास म्हणतात काय? आणि कोवळे जे लहान लहान बालकं आहेत, ते बालकं त्या सातपुड्याच्या पर्वतात कित्येक अजून पण मरत आहेत. ते स्वतःच्या डोळ्यांनी डोळे बडवून त्यांनी पाहावं. आणि डीबीटीचा प्रश्न आहे. सुशिक्षित आदिवासी समाज जो आहे, जो नागरी संस्कृतीच्या इथे गेलेला आहे, त्यांना या लोकांनी हाकलून लावलेले, शिक्षणापासून वंचित केलेलं आहे. आणि आता नवीन एक योजना सुरू केलेली आहे, ती म्हणजे सेंटर किचन योजना. त्या योजनेत टाटाला आपला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणाची. त्या मशिनरीमध्ये मैदा टाकणार आहेत, मैदा टाकून राहिलेत आणि त्याच्या सोडाखर टाकतायत, जेणेकरून ते कुपोषणाने मारले जातील. हा एक कुटील डाव आहे. आणि जंगलाचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे, जल जंगल जमीन जानवरचा प्रश्न अत्यंत वाईट आहे. आणि या आदिवासींचा विकास, तर तुम्ही आदिवासी विकास विभाग पाहतायत. आदिवासी विकास विभाग म्हणजे एक कुरण आहे, जो येतो तो खातो आणि विकासच झालेला आहे. हे सगळे मुद्दे आपण मांडले. मी सर्वसामान्यांच्याकडे येतो, अगदी थोडक्यात. सर्वप्रथम
ही जी लोकसभा आहे ही आदिवासी राखीव लोकसभा आहे, हे सगळ्यांनी लक्षात असायला पाहिजे, ठेवायला पाहिजे. आजपर्यंत इथला जो लोकसभेचा जो पण खासदार झालेला आहे त्यांनी 5वी अनुसूची इथे लागू केलेली नाही. त्याचप्रमाणे जसं ह्या उमेदवाराने सांगितलं तसं बालमृत्यू, कुपोषण हे अजूनही गेलेले नाहीत. इथं रोजगार नसल्यामुळे गुजरातमध्ये 80% गावाच्या गावं ओस पडतात. त्याच्यासाठी काय केलेलं नाही. शिक्षण सगळ्यात कमी देशातून सगळ्यात खालचं शिक्षणाचं जे पर्सेंटेज आहे तर नंदुरबारमध्ये. दरडोई उत्पन्न जे आहे ते सगळ्या देशामध्ये इथलं सगळ्यात कमी आहे. हे सगळे महत्वाचे मुद्दे आपल्याला वाटतात. मी सगळ्यांच्याकडे येतो. आपण सगळे या ठिकाणी मुद्दे मांडूयात अगदी थोडक्यात. सर्वप्रथम मी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करतो विनम्र. नंदुरबार जिल्ह्याच्या लोकसभेचा जो खासदार कसा असला पाहिजे, आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत आणि मागे ज्यांनी खासदारकी या नंदुरबारच्या लोकसभेची केली, इथले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, इथे विद्यमान जे खासदार आहेत गावित, मी सगळ्यांना विनंती करतो एका वाक्यात प्रश्न सांगा. आपण मला सगळ्यांकडे जायचं. त्यांना आमचा प्रश्न आहे की त्या आदिवासी खासदार आहेत. आता सर्वात महत्वाचा मुद्दा संसदेमध्ये उचलला गेला पाहिजे होता की जे रोस्टर जे आहे 13वा रोस्टर, त्याच्यामध्ये ते कुठलाही प्रश्न विचारत नाही. इथल्या स्थलांतराचा प्रश्न विचारत नाही, इथल्या कुपोषणाचा प्रश्न विचारत नाही, तरी त्यांना संसद रत्न म्हटलं जातं. ही इथल्या आदिवासींची क्रूर थट्टा आहे असं आम्हाला वाटतं. इथल्या मागासवर्गीयांच्या प्रश्नावर आवाज उठवणारे प्रश्नावर आवाज उठवणारे पाहिजेत. त्यांना तिथं माझी सगळ्यांना विनंती आहे एका वाक्यात प्रश्न लोकसभा स्तरावर. माझं ॲडव्होकेट वळवी साहेबांना एक सिधा प्रश्न आहे. आपण आत्ताच प्रस्तावना केली, मोदी साहेबांनी जी आश्वासनं दिली ती पूर्तता झाली नाही म्हणून तुम्ही मतदान मागत आहात. पण तुमचे 9 वेळा लागोपाठ खासदार निवडून आले, त्यांची 9 केलेली कामं या मतदारसंघातली तुम्ही बोलून दाखवू शकतात. थोडक्यात आत्ताच काँग्रेसवाल्यांनी प्रश्न केला की आता त्यांना उमेदवार बदलण्याची का गरज पडली, कारण की त्यांच्या जर दादांनी इतके कामं केलेली होती तर मग मागच्या उमेदवारांना आता बदलण्याची काय गरज पडली, उमेदवार का बदलले. ठीक, अगदी थोडक्यात. या 2014च्या मागच्या निवडणुकीमध्ये ज्या मोदी साहेबांनी विकासाचे विजन ठेवून आणि जी भूलथापा देऊन मतं मिळवली, तो एकही मुद्दा या 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी पुढे आणलेला नाही. सैनिकांच्या शहीद झालेल्या सैनिकांच्या नावे मते मागण्याची वेळ आली, कारण एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नसल्यामुळे सैनिकांचा आसरा त्यांना घ्यावा लागत आहे. माणिकराव दादांना उमेदवारी का दिली नाही हा प्रश्न आमच्या घरचा आहे. माणिकराव दादांचं वय फॅक्टर होतं, ते आम्हाला भारतीय जनता पार्टीने शिकवायची काही गरज नाही. मुद्दा लक्षात आला. इतरांच्याकडे आपण जाऊयात. ठीक, अगदी थोडक्यात. मोदीला 8 मोदी लहर आहे, मग निष्ठावान कार्यकर्त्यांना का तिकीट भेटत नाही भाजपमध्ये. अगदी थोडक्यात एका वाक्यात. आज मी टाटिया साहेबांना स्वाभिमानी शेतकरी भावांच्या वतीने एक प्रश्न करतो की भाऊ, आज तुम्ही शेतकरी आहेत नाही आहेत, पण शेतकरी हा तुमच्यासाठी लढतोय. मी साहेबांना एक विनंती करतो, साहेब जेव्हाही तुमच्या शासनाने शेतकऱ्यांना काही स्कीम दिली त्याच्यामध्ये तुम्ही निकष लावून का दिली. 5 एकरच्या शेतकऱ्याला पेन्शन योजना भेटेल, फक्त तुम्ही 17 रुपये देतायत, ते पण निकष लावून. 5 एकरच्या शेतकरी जर आमच्या गरीब आहे त्याच्या जर वर अर्धा एकर राहिला तो काय लाडू धीरूभाई अंबानी आहे का. मुद्दे लक्षात आले. नंदुरबारमध्ये आपण आहोत. नंदुरबारमधले सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ते मतदार अनेक प्रश्न उपस्थित करतात. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पुन्हा परतू. रणसंग्राम लोकसभेचा आपण नंदुरबारमध्ये आहोत. रणसंग्राम लोकसभेचा मध्ये नंदुरबारला आहोत आणि नंदुरबारमधले सर्वसामान्य कार्यकर्ते आणि इतर सगळी मंडळी जी आहेत ती या ठिकाणी आपले प्रश्न मांडतायत. जे सैनिक आहेत ते आपलं तारुण्य देशासाठी देतात. या सैनिकांचा सन्मान म्हणून आपण काही माजी सैनिकांना या कार्यक्रमाला बोलावलं आहे. जोरदार टाळ्यांचा कडकडाट आपण करूयात आणि या सैनिकांच्या प्रति आपण आभार व्यक्त करूयात. माझी विनंती असेल आपण सगळ्यांनी कृपया सगळ्यांनी जे मुद्दे मांडणार आहेत अगदी थोडक्यात मुद्दे मांडावेत. खाली घेतलं तर चालेल. खाली कशा घ्यावं, वरती राहणार ते. आता माझा एक प्रश्न आहे. एक काँग्रेसवाल्यांना फक्त टीका आणि टिप्पणी करायचे असतात, दुसरं काहीच नाही. आणि हे महागठबंधन हे जे करतात नाही, अलीबाबा 40 चोर एकत्र आलेले आहेत, काही होणार नाही. आता फक्त फिर एक बार मोदी, फिर एक बार इना गावीत, बस. थोडक्यात साहेब, अगदी थोडक्यात एका वाक्यात. केंद्र सरकारने आदिवासींचे जे राखीव रक्कम आहे 1,22,000 करोड,
हे 5 वर्षात कटौती केलेली आहे आणि राज्य सरकारने 5,000 करोड रुपये अखरक्षित केलेले आहे. यावर कुठल्या मुद्दा सेंट्रल गव्हर्नमेंट उत्तर आपल्याला हवं आहे. ठीक आहे, आपण उत्तर घेऊ. अगदी थोडक्यात. ताई, आपल्यापैकी कोण बोलणार आहे? महिला भगिनींनी बोलावं, मी विनंती करतो सगळ्यांनी बोलावं. अगदी थोडक्यात. येतो सर आपलं. आरक्षणचा मुद्दा आहे, महत्त्वाचा आहे. आणि जो पहिले जे आपले आदिवासी बांधवांना प्रकल्पामार्फत योजना भेटत होते ते पण आता मोदी सरकारने कमी केले आहे, कमी प्रमाणामध्ये भेटत आहे. म्हणून आता जो आदिवासी समाज आहे तो पूर्ण काँग्रेसला, कारण की काँग्रेस हा आदिवासी समाजाचा विचार करणारा एक पक्ष आहे. आपल्या सगळ्यांच्याकडे मी येतो. अगदी थोडक्यात. 48 वर्षात या केलेल्या काँग्रेसने किती सोनं विकलं आणि 48 महिन्यात मोदी साहेबांनी केलेल्या त्यांच्या जाहीरनाम्यातले किती % त्यांनी कामं केली हे जनतेला माहिती आहे. नंदुरबार लोकसभा नंबर 1चा आहे, तो 1चाच राहील. हिनाताईच पुन्हा मोदी सरकारच आहे. या ठिकाणी अनेक सामाजिक कार्यकर्ते, इतर सगळी मंडळी, बाकीचे लोक काम करतात. मी आपल्यापर्यंत येतो का? मला थोडंसं आतमध्ये जायला जागा द्या. अगदी थोडक्यात. नरेंद्र मोदी साहेबांचे जे मालक आहेत अनिल अंबानी, त्यांच्या जिओसाठी पूर्ण BSNL सरकारी कंपनी बंद करण्याचा डाव या सरकारने आखलेला आहे. ठीक काका, मला जाऊ दे. मी येतो, आपल्या सगळ्यांच्याकडे येतो. मी आतमध्ये पण येतो, काय अडचण. माजी सैनिक आहेत आपल्यावर काही? अगदी थोडं. मी माजी सैनिक नरेंद्र पाटील. जे आता आपल्या मित्रांनी बोललं की मोदी आर्मीवाले नव्हते राजकारण करतायत, तर आर्मीवाले म्हणते मोदी साहेब राजकारण करत नाही. मी कुठल्याही पार्टीचा नाही. तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या मित्रांनी बोलले ना. नाही, एक मिनिट. ज्या टायमाला माझी सैनिक सुट्टीला येत होते तर नंदुरबारला एकही ट्रेन नव्हती. आता या 5 वर्षांमध्ये एवढं ट्रेन सुरू झाल्या आणि आजपर्यंत नंदुरबारमध्ये 9 वेळा निवडून गेलेले आपले खासदार कधी माझी सैनिक रिटायर झाल्यानंतर कधी बोलवलं नाही की टी पार्टी कधी दिली नाही की माझी सैनिक सुरक्षित घरी आला म्हणून. आणि पहिल्यांदा आपले खासदार माननीय हिनाताई गावी त्यांनी सगळ्या माजी सैनिकांना बोलवलं आणि टी पार्टी दिली. जय हिंद. ताई, थोडक्यात. मुळात लोकसभा मतदारसंघाचं पहिलं गाव हे नंदुरबार आहे आणि त्या मतदारसंघाचं पहिला जो मतदार आहे तो मणिबेली या गावात आहे. आणि आजपर्यंत त्या मणिबेली या गावामध्ये आजही इलेक्ट्रिसिटी नाही. तर मोदी साहेबांनी जे काही सांगितलेलं होतं, तर धरणाच्या एका बाजूला आपल्याला इलेक्ट्रिसिटी दिसते. विकासाच्या नावाखाली ज्या लोकांनी विनाशकारी असं विस्थापन भोगलेलं आहे, त्याच लोकांच्या, त्याच पहिल्या गावाच्या पहिल्या वोटरकडे सुद्धा आज इलेक्ट्रिसिटी नसेल तर कोणता विकास आणि कोणासाठीचा विकास आणि विनाश? थोडक्यात. सर्व मान्यवरांना विचारावं असं वाटतं, कारण की 2019ची जी लोकसभा येते, कारण की एकीकडे तुम्ही सांगता विकास, मला तरी वाटतं विकास कुठेच नाही. तुम्ही एकीकडे ट्रेनचं काय म्हणता नियोजन केलं आणि ट्रेन चालू झाली, पण बेरोजगारांना कुठे रोजगार मिळाला आहे? कुठे रोजगार मिळाला असं आपला धडपड. अगदी थोडक्यात. आणखी एक माजी सैनिक आहेत आपल्यावर. काका, बोला थोडक्यात. काही या बाजूला आपल्याला बघायला लागेल का? मला या लोकांना नाही काका, इथे बघायला लागेल. वेळ थोडा. अगदी प्लीज. फक्त लोकांनी कोणी आरोळ्या मारू नये. काका, वेळ थोडा. हा ठीक आहे, मी फक्त एक प्रश्न विचारतो. फौजी पे उंगली मत उठाइए, आवाज मत कीजिए. अरे भैया, मैं आप लोगों को एक ही सवाल पूछना चाहता हूं. आपको एक ड्यूटी दी गई है, 25 बच्चे हैं स्कूल के, उनको संभालना है, तो आप लोग क्या करोगे? वहां पत्थरबाजी हो रही है, उसके बाद उन लोगों ने उन बच्चों को जलाने की कोशिश की है, उनको. काका, तुमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की सैनिकांचं राजकारण करू नका. ठीक आहे, आपण बस. मी येतो पुन्हा आपल्याकडे. अगदी थोडक्यात. ठीक साहेब, हे म्हणतायत की रोजगार भेटला, आमच्या खिशात 15 लाख रुपये आले नाही. आमच्या चंद्रकांत रघुवंशी साहेबांच्या नावावर आम्ही मतं देतो. आमचे साहेब नंदुरबारमध्ये कोणतेही पक्ष खेडापाडा हे पाडपट्ट्यात डेड बॉडी भिजाते नाही. आमचे चंद्रकांत रघुवंशी फ्रीमध्ये डेड बॉडी भिजातात कोणत्याही खेड्यापाड्यावर. आणि आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदारला या मते देतो. अगदी थोडक्यात. साहेब, 2014 मध्ये मोदी साहेब इथे नंदुरबारला आले होते आणि
खासदार हिनाताई आणि मोदी साहेबांनी इथे चिल्ली पार्क म्हणून आम्ही उभारू आणि केळ्याचे वेफरचे कारखाना आम्ही टाकू असं आश्वासने दिले होते. सर्व लॉलीपॉप दिले आम्हाला. आजपर्यंत चिल्ली पार्क झाला नाही, आजपर्यंत वेफरचे कारखाने झाले नाही. आमच्याकडचे गुजरातमध्ये मजदूर लोक, आदिवासी गरीब लोक सगळे स्थलांतर होऊन मजुरी करायला जातात. काय रोजगार नाही आमच्या जिल्ह्यासाठी. आपण आता मान्यवरांकडे उत्तराला जाऊ. भाजप आणि काँग्रेसला दोघांनाही जास्त प्रश्न उपस्थित झालेले आहेत. भारतीय जनता पक्षानं उत्तर द्यावं प्रवक्त्यांनी. या सगळ्याचं नेमकं काय थोडक्यात उत्तर आहे आणि काय अजेंडा असेल येत्या निवडणुकीत? पहिला प्रश्न त्यांनी उपस्थित केला इलेक्ट्रिक कनेक्शनच्या मानिबेलीचा. मी सगळ्यांना सांगू इच्छितो 2014च्या आधी जे सरकार होतं त्याने अशा प्रकारे केंद्र सरकारला पाठवलं की या महाराष्ट्रात 100% विद्युतीकरण झालेलं आहे आणि म्हणून जो काही त्रास झाला परत सगळ्या गावाचे सर्वेक्षण करून आजही सगळीकडे कनेक्शन द्यायचं काम सुरू आहे. काका त्यांना बोलू दे प्लीज. साहेब माझी विनंती आपण वक्त्यांना शांतपणे ऐका. सर आपण थेट बोला. आपण वैयक्तिक टीका टाळा नाहीतर गोंधळ होईल प्लीज. म्हणून माझं उत्तर स्पष्ट आहे की आम्ही 100% विद्युतीकरण करणार आहोत. नंबर 2 प्लीज काका तुम्ही शांत राहा. नंबर 2 कुपोषणाच्या संदर्भात या 5 वर्षात ह्याही उपस्थित आहेत. आम्ही दर महिन्याला कुठल्याही परिस्थितीत नवसंजीवन योजनेची बैठक घेऊन आढावा घेऊन कशा पद्धतीने कमी करता येईल आज शासकीय आकडे सांगतील की कुपोषण या जिल्ह्यात कमी झालेलं आहे. तिसरा मुद्दा मांडला गेला की इथे उद्योग कुठे सुरू झालेत. रोजगाराचं काय झालं? रोजगाराचं काय झालं? माझं असं म्हणणं आहे की रोजगाराच्या संदर्भात स्पष्टपणे माझं सांगणं आहे की या संदर्भात नाही तुम्ही बोला. टाटिया साहेब आपण थेट बोला. आपला आवाज जातोय. आपण इथं लक्ष देऊ नका. लाखो लोक आपल्याला ऐकतायत. टाटियाजी आपली वेळ जाते. रोजगाराच्या संदर्भात सुद्धा आदिवासींच्याच विचाराने हे सगळे जे काही दिल्या या सगळ्या योजना आदिवासींनाच दिल्यात. काही इथं बिलकुल नाही. सगळ्या योजना देणं चालू आहे. मी आपल्याशी साहेब आपण मधून जाऊ शकत नाही प्लीज. इकडे थांबा. आपल्याला सांगू इच्छितो काय 26 मे 2014 मागे गोंधळ करणाऱ्यांनी प्लीज थांबू नका. फिरत होता का? अरे याच अंबानीला याच अदानीला तुम्ही 90,000 कोटीचं कर्ज दिलेलं आहे. याच आता परवा तुम्ही ऐकलं असेल तर नीरव मोदी हा 98 कोटी रुपयाचा चेक देऊन पळून गेला. तुम्हाला काँग्रेसचा दिलेला तो चेक आणि म्हणून तुम्ही भाजपची भूमिका जाणार नाही प्लीज. सगळं काही केलंय त्या नीरव मोदीला सुद्धा आणणार आहेत. त्याची प्रॉपर्टी जप्त केलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही जे नेला त्याचं वसूल करणार आहोत. त्याची तुम्ही काळजी करू नका. ठीक. काँग्रेसकडे आपण जाऊयात. माझी एक विनंती आहे प्लीज. आपण गोंधळ करू नका. माझी एक सगळ्यांना विनंती आहे. आपल्या सगळ्यांचं म्हणणं त्यांनी शांतपणे ऐकलं. आपल्याला शांतपणे ऐकावंच लागेल. कुठल्याही पक्षाचा आवाज आपण दाबू नका प्लीज. आपण काँग्रेसकडे जाऊयात. वळवी साहेब आपल्यालाही काही प्रश्न इथे उपस्थित झाले त्याची उत्तरं काय आहेत? असं आहे की डॉक्टर हिना गावित आणि आवाज दाबण्याचा कोण प्रयत्न करते हे प्रेक्षकांना लक्षात येतं. त्यामुळे वक्त्यांना बोलू द्या. भाजपचे खासदार आहेत यांनी संसदेमध्ये कोणत्याही प्रकारे आदिवासींचा प्रश्न या नंदुरबार लोकसभेचा एकही प्रश्न या जिल्ह्यातल्या लोकांनी ऐकलेला नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही लोकसभेची निवडणूक आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून जो आदिवासींच्या नावाने या जिल्ह्यामध्ये जो निधी येतो विशेष केंद्रीय सहाय्याचा तो निधी अजिबात मिळालेला नाही. राज्य सरकारचा जो निधी आहे त्याच्यात पण कपात केलेली आहे आणि मुळात योजना काही आल्या नाहीत, कार्यक्रम काही नाही. परंतु जे गरिबांचे जनधन खात्यामध्ये 100-500 रुपये जमा झाले होते ते हजारो कोटी रुपये या मोदी साहेबांनी भाजप सरकारने उद्योगपतींना दिलेत. उद्योगपतींचं कर्ज माफ केलं पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही. आणि म्हणून अशा प्रकारे निष्क्रिय खासदार या नंदुरबार लोकसभा जे मतदार आहेत ते सर्व थेट दिल्लीला परत पाठवून देणार आहेत. दटावकर साहेबांनी सांगितलं की नंदुरबारची जनता नाराज आहे आणि चायकी पार्टी म्हणतात. ह्या हिना गावित ताई चायकी पार्टी तर फार दूर कोणाला पाणी पण पाजत नाही. अशा खासदार कोणाला चालणार नाही. मी या दोघांना जे प्रश्न उपस्थित झाले होते त्याची उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न करा. मी पुन्हा जनतेमध्ये येईल. मी मागच्याही लोकांना सांगतो आपण जर गोंधळ केलात तर जनतेचे मुद्दे राहून जातील. प्लीज आपल्याकडे यापूर्वी मी आलो होतो. सर मी कार्यक्रम संपवताना आपल्याकडे अगदी थोडक्यात आपल्याला उभं राहायला लागेल. अजित माझा प्रश्न असा आहे की आम्ही गेल्या 25-30 वर्षापासून भाजपमध्ये एकनिष्ठपणे काम करतो. परंतु एकनिष्ठांना म्हणजे तिकीट न देता
आता आलेल्यांना दिलं म्हणून सर्व नाराज आहे आणि या मतदारसंघामध्ये फिरताना भरपूर जुन्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही 2 खासदार होते त्याच्या आधीपासून फिरतो आहे म्हणे. तर नाही एक मिनिट तर नाही आम्हाला 1 मिनिट तर म्हणे आम्ही नोटा भाजपवरती तर नोटावरती मतदान करणार होते. नोटाला पर्याय म्हणून आम्ही डॉक्टर सुहास हे आपण बोलत ना सांगितलं अगदी थोडक्यात. गोंधळ नको प्लीज, कॅमेरापासून मागे जा आपण थोडक्यात. आणि याच्यानंतर घोषणाबाजी नको आपल्याकडून. आता पद्माकर वळवे साहेबांनी असं म्हटलं की विकास झालेला नाहीये. 65 वर्षामध्ये यांनी काय विकास केला ते त्यांनी पहिलं आत्मपरीक्षण करावं. 65 वर्षात विकास काय केला? एक एक मुद्दा सगळ्यांच्याकडे एक. आणि तुम्ही घोषणाबाजी करू नका का, मी तुमच्याशी बोललेलो. शिरपूर तालुक्यात बाटवापाडा म्हणून गाव आहे, वीर खाजा नाईक यांचे जे गाव आहे. मागच्या वर्षी आत्ताचे ज्या खासदार रिनाताई हे मागच्या वर्षी तेथील गावकऱ्यांना एक आश्वासन देऊन आले होते की वीर खाजा नाईक यांचं स्मारक बांधले जाईल. 2 कोटी बांधलं नाही. बांधलं नाही स्मारक, कधी बांधणार? ठीक आहे, शांतता. मी येतो आपल्या सगळ्यांच्याकडे येतो. मित्रा थोडक्यात, अगदी थोडक्यात. सर्वात महत्वाचं 40 वर्ष झालेला आमचा मुका बधीर झाला, मतदारसंघ बोलायला लागला, आमच्यासाठीच मोठी गोष्ट आहे. ठीक, अगदी थोडक्यात. तर आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केली, एअर स्ट्राईक केली. मला काँग्रेस पक्षाला एक विचारायचे, हे अभिनंदन करणार का सैन्याचे आपल्या? ठीक, अगदी थोडक्यात. साहेब, स्थानिक विकास इतका काहीच झालेला नाहीये. जवळजवळ दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इथं सर्व या ठिकाणी चारा तंत्र इतकी झालेली आहे. चारा देणार, चाराच्या दावणीला दोरं बांधली गेली का काय झालं? पाणी नाही, चारा नाही, कुठल्याही परिस्थितीत काहीच नाही. शहीदांच्या बाबतीत आम्ही त्यांचा आदर करतो. 5 वर्षामध्ये काँग्रेस सरकारच्या युती काळामध्ये एकही झालं नाही इतकं एका वर्षामध्ये. मी डॉक्टर सुहास नटावतकर आपल्याकडे येतो. आता जे लाखो लोक टीव्हीवरती आपल्याला ऐकतात, का त्यांनी आपल्याला निवडून द्यायचं, काय वैशिष्ट्य आहेत आपले? 30 सेकंद आहेत आपल्याकडे, पटकन. मी भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा आहे आणि नरेंद्र मोदींनी जे सांगितलं आहे, संकल्प केलेला आहे 130 कोटी जनतेच्या उद्धाराचा, त्या स्वप्नांना पूर्तता करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. ठीक. सुशीलजी, का तुम्हाला निवडून द्यायचं, काय वैशिष्ट्य आहेत तुमच्या उमेदवारीनं, काय तुम्ही देणार आहात लोकांना, काय सांगाल पटकन? जसं मी पहिल्यांदाच सांगितलं की इथं शिक्षणाचा अभाव आहे, नोकरी नाही आहेत लोकांना. तर याच्यात की मेडिकल कॉलेज एक येणं गरजेचं आहे नंदुरबारला, ज्याच्या एक मिनिट तर अजून साहेब हा शुद्ध टार्गेटपणा आहे, आपण शांत राहा. सुशीलजी आपण बोला. नंदुरबारला पटकन मेडिकल कॉलेज यायला पाहिजे. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज एक IIT साठी येणं घेणं. आपण बोला, पटकन बोला. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे सिंचनाचा, तो आतापर्यंत सॉल्व्ह केला गेलेला नाहीये. जो पण काय तापीचं पाणी आहे ते अजून अडवलं गेलेलं नाहीये, किंवा अडवलेलं जरी आहे ते गुजरातकडे सोडलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत इथं इतरांचा आवाज आपल्याला ऐकलाच पाहिजे. हे लोकशाही विरोधी आपलं. प्लीज बोला. तुम्ही तुमची गुंडागिरी, शांत राहा तुम्ही प्लीज, बिलकुल शांत राहा. तुम्ही गुंडागिरी करताय, तुम्ही शांत राहा. सुशीलजी पटकन बोला. तुम्ही मागे जा आधी प्लीज. मी तुमच्याकडे आलो होतो बोलायला, तुम्ही दुसऱ्यांचा आवाज दाबताय. सुशीलजी बोला प्लीज. सुशीलजी बोला पटकन. बॅरेजेस बद्दलचा जे यांनी प्रश्न उपस्थित केला की बॅरेजेस आहे, पण ते बॅरेजेस असून सुद्धा ते नाही. हा शुद्ध टार्गेटपणा आहे तुमचा, ही गुंडागिरी आहे. बॅरेजेस असून सुद्धा ते काम करत नाहीये. जर तसं असतं तर आतापर्यंत पाण्याचा प्रॉब्लेम आता बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेला गेला असता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुशीलजी आपला मुद्दा पूर्ण करा. बॅरेजेस. मी काँग्रेसकडे जातो. जाता काय तुमच्या उमेदवाराची वैशिष्ट्ये 30 सेकंदात पटकन लोकांना सांगा, का निवडून द्यायचं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे सिंचन प्रकल्प झाले आहेत त्याचं पाणी लोकांच्या शेतापर्यंत पोहोचवायचं आहे. या ठिकाणी जो दुष्काळ निर्माण झाला आहे, दुष्काळावर निवारणार्थ काही प्रोग्राम या ठिकाणी आखायचे आहेत. कारण जे काँग्रेस सरकारने सुरू केलेले दुष्काळ निवारणाचे कार्यक्रम होते हे भाजप सरकारने बंद पाडलेले आहेत. या ठिकाणी तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना पाणी प्यायला मिळत नाही. असे विविध प्रश्न, या सर्व स्थानिक ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आमचा खासदार पूर्ण प्रयत्न करेल. टाटे साहेब 30 सेकंदात तुमच्या खासदाराची वैशिष्ट्य काय निवडून द्यायचं? खासदाराचं वैशिष्ट्य असं आहे की त्याने
केंद्र सरकारच्या जास्तीत जास्त योजना राबवायचा प्रयत्न केला आहे। या पुढच्या काळामध्ये आम्हाला सूक्ष्म सिंचन योजना, बंद झालेले धरणं पूर्ण सुरू करणं, काँग्रेसच्या राजवटीत किंवा आमच्या जे काही पाणी आहे नर्मदेचं आणि तापीचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घालणं हे आमचं उद्दिष्ट आहे। आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही घरकुल सुद्धा या मतदारसंघामध्ये एकाही गरीब माणसाला जो बेघर आहे त्याला बेघर राहू देणार नाही। ड यादी पूर्णपणे मंजूर करण्याचा आमचा संकल्प आहे। ठीक, या अनेक मुद्द्यांना स्पर्शून आपण इथे गेलो। अनेक मुद्द्यांची उत्तरं या नेत्याने दिले नाहीत, पण या मुद्द्यांवरती, या चर्चिलेल्या मुद्द्यांवरती लोक मतदान करणार आहेत। हे लोकांच्या मनामधले मुद्दे आहेत, हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघामधल्या जनतेनं मांडलेले मुद्दे आहेत। अत्यंत महत्वाची असणारी ही निवडणूक नंबर 1च्या मतदारसंघातनं खासदार कोण होणार हे लवकरच ठरेल। मात्र नंदुरबारच्या जनतेनं भरभरून मतदान करावं असं आवाहन आम्ही त्यांना करतो। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे। आपल्या